तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे अर्जुन आणि सायलीला खूप जबरदस्त ऍक्शन घेणं घाईघाईत भाग पडतं, कारण इथे प्रश्न असतो चैतन्याच्या जीवाचा. चैतन्याच्या जीवावरती बेतलेला आहे, कारण त्याने साखरपुडा करायचं ठरवलंय. मग मात्र 8 वर्षापूर्वीचा व्हिडिओ नुसताच फोटो नाही, तर त्याच्यामध्ये जो व्हिडिओ असतो कुणाल सोबतचा साक्षीचा, तो व्हिडिओ आता अर्जुन मिळवतो. अर्जुनला हा मिळवण्यासाठी व्हिडिओ खूपच मशक्कत करायला लागते. अर्जुन या सगळ्यामध्ये खूप आता पॅनिक होतो आणि इतका प्रयत्न करतो आणि फायनली तो व्हिडिओ भेटतो आणि चैतन्याला गोड बोलून ऑफिसमध्ये आणलं जातं. ऑफिसमध्ये चैतन्याला आणून जणू काही या साखरपुड्याला अर्जुनने संमतीच दिलेली आहे असं दर्शवत आता चैतन्याचा गेम करत चैतन्यालाच इकडे बोलवल्यावरती चैतन्य मात्र तिकडे आलेला आहे आणि मग चैतन्याला गोड बोलून हे व्हिडिओ दाखवण्यात आलेले आहेत. व्हिडिओ पाहिल्यावरती चैतन्यच अर्जुन सोबत युती करतो आणि काय निर्णय घेतो ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे एक घटना अजून मोठी करते. साक्षीला संशय येतो की चैतन्यला आपल्या विरुद्ध काहीतरी पुरावा सापडलाय, म्हणून ती मदत घ्यायला नागराज आणि प्रियाकडे जाते. पण त्याच वेळेला रविराज नागराज, प्रिया आणि साक्षी यांची सगळी घाणेरडी खलबत ऐकतात आणि इथे एक दुसरा ट्विस्ट येतो. आता हे 2 ट्विस्ट कशामुळे येतात, साखरपुड्याच्या आदल्या रात्री नक्की काय घडतं हे या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे अर्जुन सायलीच्या मनात असतं की चैतन्याला या सगळ्यातून बाहेर काढावं, पण तरी सुद्धा या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांना मार्ग काही सापडत नसतो. काय करावं बरं म्हणून दोघ जण खूप चिंतेत असतानाच इकडे अजून एक धक्कादायक बातमी घडते. ते म्हणजे चैतन्य सगळ्यांना भेटायला येतो आणि तो सगळ्यांना सांगतो की म्हणजे मला माहितीये की या घरामध्ये मी ही गोष्ट काढणं हे तुम्हाला कुणाला आवडणार नाही, पण मी इकडे आलेलो आहे कारण मी तुम्हाला सगळ्यांना माझं कुटुंब मानतो. मी तुम्हाला सगळ्यांना कुटुंब मानतो आणि त्यासाठी माझ्या प्रत्येक आनंदाच्या क्षणामध्ये तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी माझी मनापासूनची इच्छा आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना इन्व्हिटेशन द्यायला आलोय, कारण माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण आहे. आता चैतन्याच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण काय असणार आहे कुणालाच काही कळत नाही. म्हणजे तो साक्षीसोबत साखरपुडा अँड ऑल असं काही करेल असं कुणाला वाटत नसतं, पण अचानक चैतन्य बॉम्बस्फोट करतो की मी या आठवड्यामध्ये साक्षीसोबत एंगेजमेंट करतोय आणि माझ्या या एंगेजमेंटला माझी फॅमिली माझ्यासोबत, मी साक्षीसोबत साखरपुडा करतोय हे सांगितल्यावरती सगळ्यांना धक्काच बसतो. आता मात्र अर्जुन आणि सायलीला जास्त धक्का बसतो. या सगळ्यामध्ये चैतन्याला कसं बाहेर काढायचं, काय करायचं हे मात्र या दोघांना काहीच कळत नसतं. अर्जुन तर हादरतो. कसं काय चैतन्याला या सगळ्यातून बाहेर काढू, अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो. चिडलेला अर्जुन आता वरती येतो आणि म्हणतो काय बोलू ह्या चैतन्याला. चैतन्यने आज जे केले ना, माझं तर डोकंच फिरलेलं आहे. यावरती सायली म्हणते सर तुम्ही शांत राहा बरं. चैतन्य सरांना जर या सगळ्यातून आपल्याला बाहेर काढायचं असेल तर तुमचं डोकं शांत असणं हे महत्त्वाचं आहे. अर्जुन म्हणतो कसं डोकं शांत ठेवू, या चैतन्याच्या मूर्खपणामुळे मला तर काही कळतच नाहीये. सायली म्हणते एक काम करा तुम्ही, म्हणजे तुम्ही ना तुमच्या सगळ्या फ्रेंडला ना जुने व्हिडिओ वगैरे सेंड करायला सांगा. त्याच्यामध्ये काही फोटो व्हिडिओ हे दोघांचे सापडले ना तर अर्जुन सर तुम्ही एक काम करा, चैतन्य सरांना घोळ्यात घ्या की तुम्हाला हा साखरपुडा मान्य आहे आणि त्यांना भेटण्यासाठी तुम्ही आता तुमच्या ऑफिसला बोलवा आणि हे सगळं लाडीगुडीत दाखवा. म्हणजे तुम्हाला हा साखरपुडा मान्य आहे म्हटल्यावरती ते नक्कीच साक्षीला घेऊन येणार नाहीत. त्यांना सांगा की ये तुझ्याशी मला ब्रदर टॉक करायची आहे असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो मला वाटते ही आयडिया कदाचित कामी येईल. असं म्हणत अर्जुन फायनली आता हे करण्यासाठी तयार होतो. त्यावरती मग मात्र आता इकडे सायली म्हणते सर तुम्ही अर्जुन सर आत्ताच्या चैतन्य सरांना कॉल करा. आता अर्जुन चैतन्यला कॉल करतो. चैतन्य त्या दिवशीसाठी सॉरी, म्हणजे तुझा साखरपुडा ठरलाय यात मला खूप आनंद आहे. तुझ्या आनंदामध्ये मी सामील व्हायला तयार आहे, कारण माझ्या इतक्या मोठ्या सिक्रेटमध्ये तू माझी साथ दिलीस तर तुझी साथ सोडून मी काय करू. त्यामुळे तुझी साथ द्यायला मी तयार आहे. प्लीज तू एकदा येऊन मला ऑफिसमध्ये भेटशील का. मला तुझी माफी मागायची आहे. तुझ्याशी 4 गोष्टी प्रेमाच्या बोलायच्या आहेत. चैतन्य म्हणतो अर्जुन मी येतो. इथे चैतन्य अडकतो.
आता चैतन्य आल्यावरती अर्जुन ऍक्टिंग करायला लागतो. अर्जुन म्हणतो खरंच माझं चुकलं, म्हणजे काय सांगू तुला मी तुझ्यावरती अविश्वास दाखवला, हीच माझी मोठी चूक झाली. साक्षी तुझ्यासाठी योग्य आहे हे आत्ता मला समजलेलं आहे. मला बऱ्याच गोष्टीवरून हे समजलं. चैतन्य म्हणतो तुला आत्ता कशी उपरती झाली? यावरती अर्जुन सांगतो तुला सांगू का मला न बरेचसे फोटो व्हिडिओ असं काहीतरी भेटलंय ना ज्याच्यामुळे मला हे कळलंय की. असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे चैतन्य म्हणतो कसले व्हिडिओ कसले फोटो? यावरती अर्जुन म्हणतो थांब जरा थांब, मी तुला सगळं डिटेलमध्ये सांगतोय. आपण ना आता ह्या समोरच्या स्क्रीनवरती सगळे फोटो सगळे व्हिडिओ बघूया ज्याच्यामध्ये आपला कुणाल आहे. कुणाल आहे म्हटल्यावरती चैतन्य हादरतो. अर्जुन तू काय बोलतोयस? आत्ता मला म्हटलास की तू मला साक्षीचे काही व्हिडिओ दाखवतोयस, फोटो दाखवतोयस, त्याच्यामुळे साक्षी खूप चांगली मुलगी आहे तुला कळलंय. आत्ता म्हणतोस कुणालचे. अर्जुन म्हणतो एक मिनिट जरा तू ऐक तरी. साखरपुडा ठरल्यामुळे तू इतका का हायपर झालायस? मी काय सांगतो ते नीट ऐक. यावरती चैतन्य खूपच हायपर होतो. म्हणजे या सगळ्यामध्ये कनेक्शन तरी काय? आपण या सगळ्यामध्ये का अडकत पडलोय त्याला काही कळायलाच मार्ग नसतो की काय असं मोठं अर्जुन आपल्याला सांगणार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला हे सगळं समजणार आहे. अर्जुन म्हणतो तू चिल कर, बस इकडे बस. यावर चैतन्य म्हणतो अर्जुन पण खरं सांगू का, आज इतक्या दिवसाने आपण बोलतोय ना मला खूप खूप आनंद होत आहे. मला या सगळ्यामध्ये खूप आनंद होत आहे. तू मी आपण हे असे भेटू असं मला वाटलंच नव्हतं. खरंच अर्जुन तू मनामधून साक्षीबद्दल आडी काढलीस हे बरं झालं. अर्जुन म्हणतो असं आभार मानू नकोस. जोपर्यंत तू फोटो बघत नाहीस ना तोपर्यंत तू आभार मानू नको. चैतन्य म्हणतो खरंच आहे, तू मला फोटो दाखव बरं. अर्जुन म्हणतो हे बघ मी जे दाखवेन ना ते नीट बघ आणि त्यानंतर मग तू मला जी शिक्षा द्यायची ना ती शिक्षा दे. चैतन्य म्हणतो अर्जुन कसली शिक्षा? मी तू जेव्हा फोन केलास ना तेव्हा सगळा राग रुसवा मी सगळं विसरून गेलो रे. तू कसली शिक्षा बोलतोयस? आता दाखव लवकर, अंत बघू नको. आता मात्र इकडे अर्जुन तो व्हिडिओ काढतो. बोलतो बघ हे आपला व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये अनेक फोटो आहेत, तू पुढे पुढे बघत जा असं म्हणत स्लाइड शो सुरू होतो. स्लाइड शो सुरू झाल्यावरती एका व्हिडिओमध्ये मात्र आता खूप मोठा पुरावा असतो. इकडे साक्षी आणि कुणाल एकमेकांना मिठी मारत असतात. अर्जुन म्हणतो बघ हे फोटो नीट बघ. चैतन्य म्हणतो अर्जुन तू मला काय बघायला बोलवलेलं आहेस? अर्जुन म्हणतो जे समोर दिसतंय ते बघ, आता माझ्याशी काहीही शब्द बोलू नकोस. हे सगळं बघ आणि मग मला काय ते सांग. आता मात्र चैतन्याला जबरदस्त धक्का बसतो. एक एक व्हिडिओ एक एक फोटो तो पाहत असतो. पाहता पाहता कुणाल सोबत साक्षी कुणालची गर्लफ्रेंड, कुणालचा एक व्हिडिओ सुद्धा असतो जो व्हिडिओ त्याने मानसीला पाठवलेला असतो. त्याला सांगितलेलं असतं तिला की ही बघ ही माझी गर्लफ्रेंड आहे आणि आम्ही दोघं जण लवकरात लवकर साखरपुडा करणार आहोत असं म्हणत मानसीकडचा व्हिडिओ आता चैतन्यला स्वतःच्याच डोक्यावरती हात लावायची वेळ आलेली असते. चैतन्य म्हणतो अर्जुन अरे काय आहे हे? अर्जुन म्हणतो हेच तुला सांगण्यासाठी मी एकांतात बोलवलं होतं पण त्यावेळेला तू आला नाहीस म्हणून मला तुला हे असं बोलवायला लागलं. काय सांगू तुला तू आज जे वागलास ना ते खूप चुकीचं. अरे ही साक्षी आहे ना, ही साक्षी आपल्यामधली महत्वाची नांगी आहे. हीच आहे, हिनेच केलेलं आहे आपल्या कुणालला मृत्यूपर्यंत पोहोचवायचं काम. तुला कळतंय का? असं म्हटल्यावरती चैतन्य हदरतो, हमसून रडायला लागतो आणि म्हणतो तू काळजी करू नकोस, या सगळ्याचा मी असा बदला घेईन ना की तुला बघ, तू मला फक्त सांग काय करायचं आहे ते. त्या साक्षीला तिच्याच जाळ्यात अडकवेन, तू बोल. अर्जुन म्हणतो हायपर होऊ नकोस, फक्त एक काम कर, उद्याचा साखरपुडा पोस्टपोन कर. काहीही करून साखरपुडा पोस्टपोन झाला ना की मग आपण बघू काय करायचं ते. चैतन्य म्हणतो ठीक आहे, मी साखरपुडा पोस्टपोन करतो. आता घरी येत चैतन्य ऍक्टिंग करायला लागतो. चैतन्य म्हणतो साक्षी अगं खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, म्हणजे ना सुभेदार फॅमिली आपल्या साखरपुड्याला सामील होण्यासाठी तयार आहेत, पण एक प्रॉब्लेम असा झालेला आहे की ते लोक जर तयार होतील पण ही तारीख त्यांना कन्व्हिनियंट नाहीये, तर आपण एक आठवड्यानंतरची तारीख घेऊया का? साक्षी थोडीशी विचार करते, अचानकपणे हा असं का वागतोय? काही अर्जुन याला सांगितलंय का? काही पडवलंय का? साक्षी म्हणते ठीक आहे चैतन्य, जसं तू म्हणशील ना तसं. पण तिच्या डोक्यामध्ये संशयाचा किडा वळवळायला लागतो आणि त्याच्यासाठी मदत मागायला ती आता नागराज आणि प्रियाकडे येते. इकडे अर्जुनने चैतन्याला व्हिडिओ दाखवलेला असतो, तिकडे प्रिया नागराज आणि आता प्रियाकडे मदत मागायला येते. साक्षी मदत मागायला आल्यावरती त्या तिघांचे खलबतखाने सुरू असतात. चैतन्यने अचानक साखरपुडा का पुढे ढकलला? अर्जुनने त्याला काही पडवलंय का? चैतन्याला विश्वास वाटतोय का की मीच खून केलाय? काय आहे हे सगळं? आणि नेमकं रविराज हे मागून ऐकत असतात. आता नागराज तर महिपतीचा माणूस आहे,
पण तिकडे तन्वी काय करते? म्हणजे प्रिया पण आपल्या जाळ्यात अडकलेली असते. नागराजला या सगळ्यामध्ये अडवता प्रिया पण या जाळ्यामध्ये अडकले. आता रविराज या तिघांची खलबतखाने ऐकतात. या सगळ्यामध्ये प्रियाची भांडेफोड होते, साक्षीची भांडेफोड होते, नागराजची ऑलरेडी झालेली असते. मालिका एका पॉझिटिव्ह वळणावरती येत आहे. पुढे मालिकेमध्ये काय टर्न ट्विस्ट येणार पाहणं रंजक ठरणार.